अमरावती से बड़ी राजनीतिक खबर सामने आई है। चिकलदरा नगर परिषद चुनाव में कांग्रेस की बड़ी जीत मिली है। कुल 20 सीटों में से 12 सीटों पर कांग्रेस ने जीत दर्ज की है। वहीं कांग्रेस के शेख अब्दुल शेख हैदर नगर अध्यक्ष पद पर विजय हुए। इस जीत के बाद अमरावती में कांग्रेस नेता यशोमती ठाकुर के निवास पर नवनिर्वाचित नगर अध्यक्ष और नगर सेवक का स्वागत और सत्कार किया गया। इस कार्यक्रम में कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े भी मौजूद रहे। इसके बाद वह मीडिया से बातचीत करते हुए यशोमती ठाकुर ने भाजपा पर सीधा निशाना साधा। उन्होंने कहा कि आज भी चिकलदरा में जानबूझकर गड़बड़ी फैलाने की कोशिश की जा रही है। यशोमती ठाकुर ने कहा कि भाजपा की ओझी राजनीति बंद करनी चाहिए और विकास की राजनीति को बढ़ावा देना चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि कांग्रेस के लोगों को बदनाम करना बंद किया जाए। उन्होंने कहा है कि जनता ने कांग्रेस को जनादेश दिया है और भाजपा को इसे स्वीकार करना चाहिए। हे बघ, मागचं काय झालं काय नाही झालं आम्हाला ह्याच्यावर बोलायचं नाहीये। जो जीता वो सिकंदर। जनतेने आम्हाला सपोर्ट केला, जनतेने आमच्या शब्दावर विश्वास ठेवला, आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि सर्व मंडळी जी निवडून आली, जी नाही निवडून आली ती अगदी थोड्याशा मतांनी पडली। काही लोक 4 मतं 3 मतं 2 मतांनी असे पडलेले आहेत। जनतेचा कौल, जनतेचा आशीर्वाद पंजाला आहे, होता आणि पुढेही राहील। एकंदरीत मध्ये काय परिस्थिती असेल? आम्ही अजून प्रयत्न करू, अजून जास्त मिळायला पाहिजे होते आम्हाला अपेक्षा अजून होती, पण अंजनगाव सुरजी सारखा जर प्रकरण भरपूर ठिकाणी जर झाले असतील आणि इथं मताची ओढाओढ झाली असेल, काही गोंधळ गडबड केली असेल, अंजनगाव सुरजीमध्ये तर त्यांनी बिलकुल हमखास गोंधळ घातला। त्यांना गोंधळ खासदारकीमध्ये पण घालायचा होता, पण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून ते नाही घालू शकते। अंजनगावला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ पूर्णपणे घातला। काय झालं असतं, एवढं जर भाजपा निवडून आलेली आहे आणि त्यांनी जर रिकाउंटिंग दिलं असतं तर काय झालं असतं? आजही आम्ही सांगतो, आजही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न चिखलदऱ्यामध्ये होतोय, पण त्यांचे जर बंधू या ठिकाणी आमच्या सोबत आहे तर मग त्यांनी ओढाओढीचं राजकारण थांबवायला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे। दम असेल तर ती द्या ना, कशासाठी आम्हाला आणि आमच्या लोकांना बदनाम करताय?